दिव्य हिंदी न्यूज, लोकशाही का मजबूत आधार स्तंभ। अकोला में बड़ी चोरी का पर्दाफाश, 21 लाख रुपए का माल बरामद। अकोला शहर के जूने शहर पुलिस स्टेशन ने घरफोड़ चोरी के मामले का खुलासा करते हुए करीब 21,50,000 रुपए का मुद्देमाल जब्त किया है। 13 फरवरी 2026 को सागर कॉलोनी वाशिम बाईपास निवासी नेहा राजेश सावदेकर ने शिकायत दर्ज कराई कि अज्ञात व्यक्तियों ने उनके घर से लगभग 138 ग्राम सोने के आभूषण और 90,000 रुपए नकद चोरी कर लिए। पुलिस ने मामला दर्ज कर जांच शुरू की। प्रारंभिक जांच में तकनीकी साक्ष्य न मिलने के बावजूद पुलिस ने संदिग्धों की गतिविधियों पर नजर रखी। गोपनीय सूचना के आधार पर पुलिस टीम ने अमरावती में जाल बिछाकर 2 आरोपियों को हिरासत में लिया। पूछताछ में आरोपियों ने अपराध कबूल कर लिया। जांच में सामने आया कि समीक्षा अनिल गवई उम्र 19 ने अपने साथियों वैभव गोपनारायण उम्र 23, ऋतिक श्रृंगारे उम्र 22 और समीर तेलखले उम्र 19 के साथ मिलकर चोरी की वारदात को अंजाम दिया। आरोपियों के पास से करीब 21 लाख रुपए मूल्य के सोने के आभूषण और वारदात में प्रयुक्त मोटरसाइकिल बरामद की गई। सभी आरोपियों को गिरफ्तार कर आगे की कार्रवाई की जा रही है। ये कार्रवाई पुलिस अधीक्षक अर्चित चांडक के मार्गदर्शन में की गई। पोलीस स्टेशन जुने शहर येथील सागर कॉलनीमधील रहिवासी नेहा सावदेकर यांनी पोलीस स्टेशनला 12 तारखेला तक्रार दिली की त्यांच्या घरासमोर त्या 12 तारखेला दुपारी रील काढत असताना घरून बाजूलाच हजर होत्या आणि रील काढून घरी गेल्यानंतर त्यांच्या घरात चोरी झाल्याची तक्रार त्यांनी दिली। जवळपास 150 ग्रॅमच्या वर सोने आणि काही नगदी कॅश 90,000च्या वर नगदी कॅश असा जवळपास त्यांचा जो मुद्देमाल आहे 20 लाखाच्या जवळपास त्यांचा मुद्देमाल चोरीला गेल्याची तक्रार त्यांनी दिल्याने सदरचा गुन्हा पोलीस स्टेशनला दाखल केला आणि तात्काळ घटनास्थळी जाऊन तसेच काही तांत्रिक पुरावे मिळतात काही अनुषंगाने तात्काळ तपास सुरू करण्यात आला। त्या अनुषंगाने काही संशयित लोक तांत्रिक तपास मुद्द्यात गोपनीय माहिती याच्या आधारे पोलीस स्टेशन जुने शहराचे अधिकारी अंमलदार डीबीचेसर अंमलदार यांनी गोपनीय माहिती प्राप्त केली आणि त्या अनुषंगाने जी फिर्यादी आहे नेहा सावदेकर यांच्याच सोबत असणारी त्यांची मैत्रीण यांनी त्यांचा विश्वास संपादन करून तसेच त्यांच्या घरामध्ये जेव्हा रील काढत होत्या त्या रील काढत असताना त्यांना त्यामध्ये गुंतवून ही चोरी केली आणि त्यांचे जुने मित्र यांच्याकडे ते संपूर्ण सोन्याचे दागिने दिले अशी माहिती आम्हाला प्राप्त झाली। त्यावरून अमरावती येथून त्यांचा एक जुना मित्र तसेच मूर्तिजापूर शहरातून त्यांचा एक जुना मित्र ताब्यात घेतला आणि त्या सर्वांना विचारपूस करून विश्वासात घेऊन त्यांना त्यांच्याकडे जे सोन्याचे दागिने त्यांनी चोरी केले होते हे हस्तगत करण्यात आले। तसेच त्यांना साथ देणारे त्यांचे मित्र यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतले आणि या गुन्ह्यामध्ये एकूण 4 आरोपी असून एक महिला आरोपी आणि 3 पुरुष आरोपी यांच्याकडून जवळजवळ 21 लाख रुपयाचा मुद्देमाल ज्यामध्ये 90,000 रुपये नगदी, गुन्ह्यात वापरलेले वाहन आणि 21 लाख रुपयाचे सोने असा ताब्यात घेण्यात आला आणि सदरचा गुन्हा हा उघडकीस आणण्यात आला। सदरच्या गुन्ह्यामध्ये विशेषतः माननीय पोलीस अधीक्षक श्री चांडक साहेब तसेच ॲडिशनल एसपी श्री रेड्डी साहेब, एसडीपीओ श्री सुदर्शन पाटील साहेब यांचे मोलाचे मार्गदर्शन आम्हाला लाभले आणि सदरचा गुन्हा आम्ही आमच्या पोलीस स्टेशन जुने शहराचे अधिकारी अंमलदार डीबी कर्मचाऱ्यांच्या मार्फतीने उघडकीस आणला। इंस्टाग्रामवर ज्या रील आजकाल काही महिला आणि पुरुष आणि यंगस्टर काढतात हीच रील संबंधित फिर्यादी ही तिच्या घराच्या शेजारी काढत होत्या आणि त्यामध्ये गुंतवून रील काढण्यामध्ये गुंतवून त्यांची मैत्रीण हिने। नमस्कार, आप देख रहे थे दिव्य हिंदी न्यूज। हम सिर्फ जानकारी देने का ही कार्य नहीं करते बल्कि लोकशाही के चौथे मजबूत आधार स्तंभ की भूमिका निभाने का भी कार्य करते हैं। देश दुनिया से आने वाली सभी ब्रेकिंग न्यूज से अपडेट रहने के लिए आज ही दिव्य हिंदी न्यूज के इस चैनल को यूट्यूब पर सब्सक्राइब करें और बेल आइकन क्लिक करना ना भूलें। दिव्य हिंदी न्यूज आपके परिवार को रखे जागरूक और आपको एक्टिव। धन्यवाद।